आणि ब्रेकनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। आता बातमी बघणार आहोत। मुंबईमध्ये सध्या मुंबईभर रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचं ठरवलं असल्यामुळे 350 रस्त्यांचं काम सध्या हाती घेण्यात आलंय। त्यापैकी शिवडी इथे टीजे रोडचं काम सुरू करण्यात आलंय। या रस्त्याचं काम 3 टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे। पण जेव्हा सिमेंटचा रस्ता करण्यासाठी हा रस्ता खोदला तेव्हा एक भलताच प्रकार समोर आला। काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, हा रस्ता जेव्हा खोदला तेव्हा काय प्रकार समोर आलाय? मी सध्या मुंबईच्या शिवडी या परिसरामध्ये आहे आणि शिवडी परिसरातला हा टीजे रोड आहे। जो रस्ता यावर्षी सिमेंट काँक्रीटचा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। 3 टप्प्यामध्ये हा रस्ता खरं तर केला जाणार आहे। त्यातला एक टप्पा आपण आता पाहतोय की खोदलेला आहे, परंतु हा जेव्हा रस्ता खोदला गेला तेव्हा एक अजबच प्रकार समोर आला आणि तो नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेऊ आपण सचिन पडवळ यांच्याकडनं, जे माजी नगरसेवक आहे या भागातले। सचिनजी, खरं तर तुम्ही 2 टर्म इथले नगरसेवक राहिले आहात, पण यावेळेला तुम्हाला काय नवीन प्रकार लक्षात आला आणि तो का उशिरा तुमच्या लक्षात आला? हा टीजे रोड आहे, किमान 2 किलोमीटर लांबीचा हा रोड आहे। काळा चौकी आणि शिवडीच्या मधून जातो हा। तर ह्या रोडचं ज्या वेळेला मुंबईमधल्या सगळ्याच डांबरीकरण रोडचं सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचं टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये ह्या देखील रोडचं टेंडर काढण्यात आलं। परंतु ह्या रोड जेव्हा खोदला तेव्हा असं विचित्र प्रकार या ठिकाणी दिसला की ज्या ठिकाणी पहिलं कॉन्क्रीट होतं त्या कॉन्क्रीटवर 15 वर्षापूर्वी डांबरीकरण केलं गेलं आणि आता डांबरीकरणवर पुन्हा कॉन्क्रीट केलं जातंय आणि त्याच्यामुळे हा रस्ता खोदताना खूप त्रास झाला आणि ह्या रस्त्याला जो विलंब लागतोय तो त्या प्रकारामुळे लागतोय। मग माझा प्रशासनाला एक सवाल आहे की जर एखादा रोड कॉन्क्रीटवर त्यावेळेला 15 वर्षापूर्वी डांबरीकरण केला गेला होता तर कुठल्या अधिकाऱ्यांचं सुपीक डोकं होतं आणि ज्यावेळेला आपण टेंडर काढतो खरं म्हणजे त्या खाली इन्व्हेंटरी आपण बनवतो की किती युटिलिटी आहेत त्या रस्त्याखाली, जवळजवळ 42 टनेच्या युटिलिटी रस्त्याखाली येतात। पण त्यावेळेला प्रशासनाला कळलं पाहिजे होतं की 42 युटिलिटी असताना की ह्या रस्त्यामध्ये डांबरीकरण, कॉन्क्रीट आणि पुन्हा डांबरीकरण असा प्रकार आलाय म्हणून। पण मुंबई महानगरपालिकेकडे असा कुठलाही डेटा नाहीये का? 15 वर्षापूर्वी केलेली गोष्ट ही जर त्यांच्या लक्षात राहत नसेल आणि त्यावर डांबर टाकलं जात असेल, सिमेंटच्या रस्त्यावर डांबराचा रस्ता आणि परत आता तो सिमेंट कॉन्क्रीटचा, याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे आणि पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांचे पैसे वाया जात आहेत। हीच तर शोकांतिका आहे, कारण पहिलं जे वॉर्ड लेवलला रस्ते व्हायचे, नंतर चीफ इंजिनियर रोड असं एक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन डिपार्टमेंट काढलं झालं आणि हे वर्ली हबमधून ह्या रस्त्याची टेंडर्स निघतात आणि परीक्षण होतं। परंतु त्यासाठी कुठल्याही बाबतीमध्ये त्यांच्याकडे डेटा काही नाहीये। फक्त एखादे रोड करायचे, टेंडरमध्ये टाकायचे आणि ते रोड करून घ्यायचे, एवढंच काम ह्या अधिकाऱ्यांकडून होतं आणि संबंधित ठेकेदार किंवा जे बसलेले अधिकारी आहेत मुंबईच्या प्रमुख म्हणजे कमिशनर असू दे, डीएमसी असू दे, यांच्याकडून होतं। खरं म्हणजे ही बाब ही लोकांच्या लक्षात आली पाहिजे होती अधिकाऱ्यांची आणि 15 वर्षापूर्वी हे जे केलेलं आहे कॉन्क्रीटवर डांबरीकरण, त्या अधिकाऱ्यांची ह्या संदर्भामध्ये इन्क्वायरी त्यावेळेला केली गेली पाहिजे होती, परंतु विजिलन्सला देखील हे सापडलं नाही आणि हीच शोकांतिका आहे मुंबई महापालिकेची आहे। नक्की आपण पाहतोय की हा जो राडा रोडा पडलेला आहे, या राड्या रोड्यामध्ये सुद्धा अर्धा आपल्याला डांबर दिसतंय तर अर्ध सिमेंट कॉन्क्रीट दिसतंय। मुंबई महानगरपालिकेचा हा अजब प्रकार जो आहे हा आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यासाठी जेव्हा हा रस्ता खोदला गेला त्यावेळेला पुढे लक्षात आलाय की साधारण 15 वर्षांपूर्वीच हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात आलेला होता। मग सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबराचा रस्ता करण्याचं सुपीक डोकं नेमकं कुणाचं, हा प्रश्न त्यातून निर्माण होतो आणि त्यामुळे कुठलाही डेटा मुंबई महानगरपालिकेकडे नाही हेच यातून उघडकीस येत आहे। परंतु यामध्ये पर्यायानं सर्वसामान्य नागरिकांच्या टॅक्सचे अत्यंत महत्त्वाचे असे पैसे जे आहेत ते वाया जाताना आपल्याला बघायला मिळतात। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।